आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या. अवैध गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या 3 हायवा जप्त. पूर्णा तालुक्यातील मौजे कानखेड शिवारातून बेकायदेशीरपणे गौण खनिजाचे उत्खनन करीत मुरुमाची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या 3 हायवा पूर्णा महसूल विभागाच्या पथकाने दिनांक 11 जुलै गुरुवार रोजी ताब्यात घेतले आहे. गोदावरी नदीच्या पात्रालगत गौण खनिजाचे उत्खनन करीत मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीररित्या मुरुमाची वाहतूक होत आहे अशी माहिती मिळाल्याबरोबर पूर्णा उपविभागीय अधिकारी जीवराज डाबकर यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार MN बोथीकर, मंडळ अधिकारी KP शिंदे, तलाठी रामा रासवे, गणेश गोरे, सुनीता चेटले, नंदकिशोर शेलाटे यांच्या पथकाने 3 हायवा ताब्यात घेतले. हे 3ही हायवा नांदेड येथील जगन लक्ष्मण झंपलवाड यांच्या मालकीचे असल्याचे आढळून आले. या हायवा चालकाकडे कुठल्याही प्रकारचे परवाने अथवा कागदपत्रे आढळले नाहीत. महसूल पथकाने MH01 CR 6097, MH03 CP 3917 व MH04 GR 8715 या क्रमांकांची 3 वाहने पूर्णा तहसील कार्यालयात जमा केली. दरम्यान या बेकायदेशीर वाहतुकीबद्दल संबंधितास 7,64,775 रुपये दंडाची नोटीस काढण्यात आली. जुनेद भैया दुरानी यांच्या पाथरी विधानसभा संवाद दौऱ्याला नागरिकांचा प्रतिसाद. मागील काही दिवसापासून आमदार बाबाजानी दुरानी यांचे सुपुत्र जुनेद भैया दुरानी यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी संवाद दौरा सुरू केला आहे. या दौऱ्यात वाडी, वस्ती, तांडा, वसतनगर, गुलखंदनगर, सुंदरनगर तांडा या ठिकाणी जुनेद भैया दुरानी यांनी भेट देत नागरिकांशी संवाद साधला असता आमदार बाबाजानी दुरानी यांच्यावर प्रेम करणारी हक्काची माणसे त्यांना भेटली. आमदार बाबाजानी दुरानी हे त्यांच्या सुखात दुःखात धावून गेले, त्यांना जीव लावला, अडचणी सोडविल्या. त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल अनेक किस्से नागरिकांच्या तोंडून अनुभवल्या मिळाला. आमदार बाबाजानी यांनी सर्व जाती धर्मातील नागरिकांना एकत्र सामावून घेतले. त्यांनी कधी दुजाभाव मिळाला नाही आणि त्यांनी कधी सूडभावनेने राजकारण केले नाही. म्हणून सर्व नागरिकांच्या मनात आमदार बाबाजानी दुरानी यांनी कायमचे घर केले आहे. हा अनुभव एकूणच माझ्यासाठी नवीनच होता आणि त्यातून मला काम करण्याची मोठी ऊर्जा मिळाली आणि ही अनुभवाची शिदोरी आयुष्यभर माझ्या कामी येणार असल्याची भावना जुनेद भैया दुरानी यांनी व्यक्त केली. पाथरी शहरातही आमदार बाबाजानी दुरानी यांच्यावर विश्वास ठेवून असंख्य कार्यकर्ते वहीद खान यांच्या माध्यमातून जुळत आहे. आमदार बाबाजानी दुरानी यांनी पाथरी शहराचा चेहरामोहरा बदलला आहे. विविध विकासकामे केली आहेत. शादीखाना, समाज मंदिर, रमाई घरकुल आवास योजना, रस्ते, नाली बांधकाम, वीज, पाणी, गोरगरिबांना मदत, ईदगाहचे काम, पंचायत समिती, नगरपालिका, विविध शासकीय योजना पाथरीच्या रहिवासियांना उपलब्ध करून दिल्या आहेत. नागरिकांच्या समस्या सोडून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशी भावना जुनेद भैया दुरानी यांनी व्यक्त केली. जिंतूर शहरात ऑल इंडिया मुशायऱ्याचे आयोजन. जिंतूर शहरातील येलदरी रोडवरील असलेल्या मौलाना हुसेन अहमद मदनी फंक्शन हॉल येथे 13 जुलै शनिवार रोजी रात्री 8 वाजता ऑल इंडिया मुशायऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील मुशायरा कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जगप्रसिद्ध कवी अब्रार काशिफ उपस्थित राहणार आहे, तर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य खंडेराव आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येत आहे. प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर इम्रान हाशमी, SK गौस, फारुख सौदागरसह आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. मुशायऱ्यात कवी इर्शाद अंजुम मालेगाव, खमर राज अमरावती, खिजर अहमद खान शरर परभणी, खमर एजाज औरंगाबाद यांचा बहारदार मुशायरा कार्यक्रम होणार आहे. मुशायरा कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक मिर्झा आमिर बेग, बिल्डर सहसंयोजक शेख मझरसह आदींनी केले आहे. सेलू आयुर्विमा शाखेत रमेश भट्ट यांचे स्वागत. सेलू येथील भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या सेलू शाखेत दिनांक 11 जुलै गुरुवार रोजी भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या रमेश भट्ट वरिष्ठ मंडळ प्रबंधक नांदेड व पांडुरंग भातलवंडे हे DY प्रबंधक नांदेड यांनी सेलू शाखेला भेट दिली. सेलू शाखेच्या तर्फे कार्यालयासमोर फटाके वाजवून त्यांचे स्वागत करण्यात आले. बापूसाहेब ठोंबरे शाखा प्रबंधक यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. विमा कामगार संघटनातर्फे रमेश N भट्ट यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी योगेश जयभाय,
प्रभाकर भांडवले, सुभाष राठोड, शेख शमशुद्दीन, उपेंद्र बेलूरकर, भास्कर हिप्परगे, किरण गुंडेकर, संदीप कनकटे, शिवशांत काडे, शिवाजी आघाव, अजय पुंडलिक, प्रजापती जगताप, कृष्णा बोराडे, अमर पाटील, भालचंद्र बर्डे, मनमत देवडे, शेख जाकेर, नामदेव मुंडेसह आदींची उपस्थिती होती. महाराष्ट्र राज्यातून आपचा पहिला आमदार परभणीतून पाठवणार. परभणी शहरातील बसमत रोड आम आदमी पार्टीच्या कार्यालयात इंस्टाग्राम, फेसबुक तसेच इतर समाज माध्यमातून नेहमी चर्चेत असलेले अथवा सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ पानपुळे यांनी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सतीश चकोर यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांसोबत जाहीर प्रवेश केला आणि परभणी शहरात साई कॉर्नरपासून काडी कमानपर्यंत मोटरसायकल रॅली काढण्यात आली. येणाऱ्या विधानसभेत महाराष्ट्रातून आम आदमी पार्टीचा पहिला आमदार परभणी जिल्ह्यातून पाठवणार. तसेच परभणी जिल्ह्यातील शिक्षण, वीज, पाणी, रस्ते, आरोग्य या सुविधांमध्ये बदल करायचा असेल तर आप एकमेव पर्याय उपलब्ध आहे. येणाऱ्या विधानसभेत उच्च शिक्षित वर्ग एक अधिकारी म्हणून सतीश चकोर हे परभणी जिल्ह्याच्या परभणी विधानसभेसाठी एक नवीन चेहरा म्हणून परभणीकरांना दिसणार आहे. प्रवेश करतात सिद्धार्थ पानपुळे यांना युवा शहराध्यक्ष म्हणून पक्षाच्या वतीने जबाबदारी देण्यात आली. यावेळी उपस्थित जिल्हाध्यक्ष सतीश चकोर, सावित्री चकोर, जिल्हा महासचिव अनिल देशमुख, शिक्षक आघाडी जिल्हा प्रमुख कल्याण क्षीरसागर, प्रल्हाद झाडे, बोधिस्थ साळवे, श्रीरंग काळे, अब्दुल शोएब, अभय पानपुळे, शेख मोहसिन यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत अवैध गुटख्यासह 3 लाखाचा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 10 जुलै रोजी पालम तालुक्यातील मौजामाबाद येथे केलेल्या कारवाईत 98,992 रुपयांचा गुटखा, छोटा हत्ती, वाहन मिळून 2,98,952 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध पालम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घोरभांड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती, परसोडे, गायकवाड, नील पत्रेवार, केंद्रे यांच्या पथकाने सदर कारवाई केली. पोलिसाच्या पथकाला एका वाहनातून अवैधरित्या गुटखा आणला जात असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून सापळा रचत पथकाने वाहन ताब्यात घेतले. वाहनामध्ये प्रतिमात्मक केलेल्या गुटखा मिळून आला. सदर प्रकरणी दत्तात्रय कदम, लक्ष्मण नरोटे या दोघांविरोधात पालम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकऱ्याच्या मुलाची CA परीक्षेत गरुड झेप. सेलू तालुक्यातील सोना येथील शेतीनिष्ठ शेतकरी तथा वारकरी संप्रदायाचा वारसा व परंपरा लाभलेले दत्तराव महाराज मगर यांचे चिरंजीव सोमदत्त मगर यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या चार्टर्ड अकाउंटन्सी CA परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. सोमदत्त मगर यास अरविंद निर्वळ यांचे मार्गदर्शन लाभले. सोमदत्तचे माध्यमिक शिक्षण सेलू येथील न्यू हायस्कूल तर उच्च माध्यमिक शिक्षण नूतन महाविद्यालयात झालेले आहे. त्यांच्या यशाबद्दल पांडुरंग मगर, गोविंदभाऊ जोशी, श्री वल्लभ लोया, मोकीन झोडगावकर, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष छगन शेरे पाटील, संजय मगर, सुनील डग, प्राध्यापक विनायक मगर, प्राध्यापक दिगंबर मगर, शरद मगर, राजाभाऊ मगर, संजय वाघ, भारत रोडगे, न्यू हायस्कूल परिवार व सर्व स्तरातून स्वागत होत आहे.